बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ, शिवसैनिकांनो आपल्या हक्काच्या या माध्यमाला, तुमच्या माझ्या लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेर का बच्चा म्हणून आपण डायलॉग ऐकलेत, फक्त डायलॉग ऐकलेत. पण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये शेर का बच्चा कोण आहे ना, हे काल आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं, आपल्या नजरेतून दाखवून दिलं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ज्यावेळेस मुंबईच्या रस्त्यांच्या घोटाळ्यांच्या बाबत एक बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये आदित्य ठाकरेंनी, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शेर का बच्चा या महाराष्ट्रात कोण आहे हे दाखवून दिलं. आता ही सगळी काही जी घटना आहे तिचा क्रम मी तुम्हा सर्वांना सांगेलच, पण त्या अगोदर त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो. मुंबईमध्ये जवळपास 2 ते 3 वर्षांपासून रस्त्यांची कामं चालू आहेत, खड्डे करून ठेवलेले आहेत, पण रस्त्याच्या कामांच्या नावाने शून्य आणि दर्जाही शून्य. या सगळ्यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत शिवसेनेच्या आमदारांनी असेल, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी असेल, या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले. आता याच्यावर स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः SIT स्थापन करावी लागेल अशा प्रकारची शक्यता बोलावून दाखवली आणि त्यासाठी एक बैठक आयोजित केली. आता स्वतः यांना घरचा आहेर मिळालेला आहे, कारण बघा ना, 2च दिवसांपूर्वी ABP माझाच्या माझा विजन कार्यक्रमामध्ये राजीव खांडेकरांच्या समोर, संपादकांच्या समोर स्वतःची अशी पाठ थोपटावून घेतली जात होती की मी बघा मुंबईमध्ये कशा प्रकारचे कॉन्क्रीटचे, CCचे, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करतोय, अशी पाठ थोपटावून घेतली जात होती. आणि त्याच वेळेस विधानसभेमध्ये हेच भारतीय जनता पक्षाचे आमदार यांच्या भ्रष्टाचाराची लक्तर बाहेर काढत होती. एकदा आपली पाठ थोपटावून घेण्याचा तो व्हिडिओ पहा. आता मी बोलू का, मुंबई महापालिकेचे रस्ते इतके वर्ष तुम्ही का डांबराचे दुरुस्त केले, का कॉन्क्रीटचे केले नाही? 3,500 कोटी रुपये 15 वर्षामध्ये तुम्ही रिपेरिंगला का घातले? काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं का केलं? एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा पहिला मी आणि देवेंद्रजींनी चहलला बोलवलं आणि सांगितलं, हे का खड्ड्यातून प्रवास लोकांचा, का लोकांच्या जीवाशी खेळताय, का अपघातामध्ये मृत्यू होत आहेत, का तुम्ही कॉन्क्रीटचे करत नाही? नाही सर कर सकते. बोले रोका क्यों, किसने? लगेच आम्ही 2 फेज केले. 2 फेजमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते काम चालू झाले. आता रस्त्याचं काम सुरू आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण मुंबई विल बी पॉटहोल फ्री, म्हणजे खड्डेमुक्त मुंबई. खड्डेमुक्त मुंबई करण्याचं काम आम्ही करतोय. खड्डे पाडण्याचं काम कोणी केलं? मुंबईचं डीप क्लीन ड्राईव्ह कोणी सुरू केलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कोण गेला होता रस्त्यावर झाडू मारायला, पाण्याने धुवायला? कधी बघितले होते रस्ते खांडेकर साहेब पाण्याने धुताना? ब्रिटिश काळात कधी धुत असतील? नाले सफाई बघायला हा एकनाथ शिंदे गेला. मला म्हणाले, हे काय काम, रस्ते धुवायचं काम असतं का? अरे आम्ही रस्ते धुतोय, तिजोरी नाही धुतली. नाले सफाई केली, तिजोरीची सफाई नाही केली आम्ही. हा मुंबईकरांचा पैसा आहे. या एक पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. तर राजीव खांडेकरांनी हा प्रश्न विचारायला हवा होता की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्हाला घेरण्यात येतंय, तुमच्याच मित्र पक्षाचे म्हणजे कमळीचे आमदार तुम्हालाच प्रश्न विचारतायत की हे काय चाललंय, एक रस्ता 3-3 वर्ष बनतोय आणि त्याचा दर्जा म्हणजे शून्य. जरा बघा ना, हा देखील एक व्हिडिओ पहा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळातले सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला. तसंच रस्त्यांसाठी 21,000 कोटी खर्च करून सुद्धा रस्ते खड्ड्यात असल्याचा दावा अमित साटम यांनी केला. दरम्यान भाजप आमदारांच्या आरोपानंतर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं. कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट स्वरूपाचं काम झालं, काम रेंगाळलं गेलं. उत्तरामध्ये म्हटलंय की अमुक इंजिनियर्सना नोटिसा दिल्या आहेत, पर्यवेक्षण करणाऱ्या संस्थांना दंड दिलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, माझा मूलभूत प्रश्न असा आहे
की हे सगळी ऍक्शन मुंबई महानगरपालिकेने कधी घेतली? ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई. ऑक्टोबर 2023 मध्ये अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज. 1.5 वर्षानंतर 1-1, 1.5, 2-2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज. अक्षरशः नाकी न आलेले आहेत अध्यक्ष महाराज. मी असे निर्देश देत आहे की सोमवारी दुपारी 3 वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं जे मुंबईचे आमदार या संदर्भात चर्चा करू इच्छितात माझ्या दालनात बैठक होईल. 1 नंबर 2, यापूर्वी ज्या वेळेला रस्त्यांच्या विषयात असाच प्रश्न निर्माण झालेला तेव्हा EOW मार्फत SIT स्थापन झालेली आणि याची सखोल चौकशी झालेली. तर शासनाने आता सभागृहात जेवढे गंभीर माहिती मिळत आहे ती लक्षात घेता या संदर्भात अशीच चौकशी करायची का या संदर्भातला पण विचार करून त्या बैठकीत यावे. या व्हिडिओच्या शेवटाला राहुल नार्वेकर स्वतः म्हणाले, माझ्या दालनामध्ये मी एक बैठक आयोजित करतोय, आपण सर्वांनी यावं. त्यांनी वेळ आणि तारीख सुद्धा सांगितली. मग मला सांगा, ज्या वेळेस ही बैठक सुरू होणार होती त्याच वेळेस अगदी बैठकीच्या त्या दालनाच्या बाहेर उभे असलेले एकनाथ शिंदे, तुम्ही मला बातम्या दाखवेन, मी स्वतः माझं काहीच विश्लेषण करणार नाही, जे काही आहे ते बातम्यांमध्ये आहे. जरा एकदा पहा ना, यांना काहीतरी काम आठवलं, एकनाथ शिंदेंना काहीतरी काम आठवलं आणि ते म्हणाले, मला वाटतं विधानसभा अध्यक्षांनी त्यांनी सांगितलं की काहीतरी काम आहे. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. ते कामांबाबत विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये बैठक सुरू. आदित्य ठाकरे उपस्थित, एकनाथ शिंदे मात्र बैठकीच्या दालनाबाहेरूनच परत फिरले. उपमुख्यमंत्र्यांना सभागृहामध्ये कामकाज असल्याची विधानसभा अध्यक्षांची माहिती. हा व्हिडिओ खूप काही सांगून गेला, अतिशय बोलका व्हिडिओ आहे हा. विचार करा, अगदी दालनाच्या बाहेरच उभे होते, अगदी दालनाच्या बाहेर. ज्यावेळेस यांना कळालं दालनाच्या आतमध्ये आदित्य ठाकरे बसलेले आहेत, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बसलेले आहेत, यांना अचानक कामं आठवावीत, यांना कामं लक्षात यावीत की आज मला सभागृहामध्ये याव त्याव कामं करायची बाकी राहिलेली आहेत आणि ती कामं अतिशय महत्वाची आहेत, आत्ताच जावं लागेल, अगदी दालनाच्या बाहेर येऊन मला जावं लागेल. हे एवढं न समजण्या इतपत महाराष्ट्राची जनता काही दुधखोळी नाही. ज्यावेळेस कळलं आतमध्ये आदित्य ठाकरे नावाची व्यक्ती बसलेली आहे, त्यानंतर हे सगळे प्लॅन शिजले. बरं, हे मी सांगितलेलं नाही, हे स्वतः वृत्तांमध्ये आलेलं आहे. बरं, आदित्य ठाकरेंनी काय केलं असतं? जास्तीत जास्त एखादा दुसरा प्रश्न विचारला असता, तुमची रस्त्यांच्या बाबतीतल्या भूमिका जाणून घेतल्या असत्या, काय केलं असतं? एवढा डर कशासाठी, हा माझा साधा प्रश्न. बरं, विधानसभेच्या अध्यक्षांनी एकदा तरी प्रश्न करायला हवा होता की मी एवढं भर विधानसभेमध्ये सांगितलंय, तारीख सांगितले, वेळ सांगितलाय, तुम्हाला तुमच्या नियोजित बैठका त्यावेळेस ठेवण्याची गरज काय? असं कुठलं अर्जंट काम आहे की जी मी तारीख वेळ सांगितल्यानंतर सुद्धा तुम्हाला ठेवाव्या लागतात? विधानसभेचे अध्यक्ष निर्देश देत आहेत, त्यांनी सांगितलं, मगाशी तुम्ही व्हिडिओ ऐकला, मी निर्देश देतोय. हे निर्देश. आता विचार करा, या महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या शब्दाची नेमकी किंमत ती काय केली? त्यांनी वेळ सांगितली होती, त्यांनी तारीख सांगितली होती, त्यांनी निर्देश दिले होते. हे सारे निर्देश फाट्यावर कसे मारले आपण सर्वांनी पाहिलेत. असो, मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. ABP माझाचा हा व्हिडिओ आहे. खऱ्या अर्थाने गदारोळ या व्हिडिओ नंतरच झाला. खऱ्या अर्थाने बातम्या, त्या नजरेच्या बातम्या याच व्हिडिओ नंतर झाल्या. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो. बातमी मुंबईतून आहे. मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भातल्या बैठकीला एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत. बैठकीनिमित्तानं एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आलेले आहेत. सभागृहाच्या कामकाजाचं कारण देऊन आधी दालनाबाहेरून ते माघारी फिरले होते आणि बैठक सुरू झाल्यानंतर तासाभरानं एकनाथ शिंदे पुन्हा बैठकीला हजर झालेत. मुंबई रस्ते बांधकामात घोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंनी आरोप केलेला होता आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे दालनामध्ये पोहोचलेले होते त्यावेळेला आमदारांनी त्यांचं उभं राहून स्वागत केलं, परंतु आदित्य ठाकरे हे मात्र बसूनच असलेले पाहायला मिळाले. याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, तासाभरानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा हजेरी लावलेली आहे बैठकीसाठी, काय नेमकं घडतंय?
विधान परिषदेतील कामकाज संपवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आताच बैठकीला दाखल झाले आहेत. मुंबई रस्त्याच्या कामासाठी आपल्याला माहिती आहे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच समोरासमोर येताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे येतात सर्व आमदारांनी उभं राहून त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. मात्र आदित्य ठाकरे हे आपल्याला खालीच बसून राहिल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत आपण पाहिलात एकनाथ शिंदे ज्यावेळेस दालनात आले, खरं तर ते येणार नव्हते, पण कदाचित वाटलं असावं की बदनामी फार मोठी होईल त्यामुळे जावं लागेल. एकनाथ शिंदे दालनात आले. आता तिथे आशिष शेलार वगैरे बसले होते, भाजपाचे किंवा शिंदे गटाचे काही आमदार बसले होते, ते उठून उभे राहिले. पण आदित्य ठाकरे हे उठून उभे राहिले नाहीत. मी याच्यात थोडीशी वाढीव माहिती देतो. तिथे शिवसेनेचे आमदार जामसुदकर भायखळा विधानसभेचे, त्यानंतर माहीम विधानसभेचे महेश सावंत दादा ते सुद्धा बसले होते, बाळा नर बसले होते, जोगेश्वरीचे. हे तीनही आमदार उठून उभे राहिले नाहीत. ना हे तीन आमदार ना आदित्य साहेब ठाकरे उभे राहिले. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गदारोळ नेमका का झाला, कारण शेवटी याच्या मागचं लॉजिक काय आहे ते सांगणं मला फार गरजेचं वाटतं. उठून उभं का राहायचं असतं? हा एक राजशिष्टाचार असतो. राजशिष्टाचार, काही प्रोटोकॉल म्हणतात त्याला, की संवैधानिक पदावर बसलेल्या काही अतिमहत्वाच्या पदांवर बसलेल्या व्यक्ती ज्यावेळेस सभागृहात येतात, एखाद्या दालनात येतात, त्यावेळेस त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणजे सॅल्यूट टू द रँक नॉट टू द पर्सन असं आपण म्हणतो. म्हणजे मान हा त्या पदाला असतो, मान हा त्या खुर्चीला असतो, मान हा त्या व्यक्तीला नसतो असं म्हणतात. या सगळ्या मागचा मी तुम्हाला उहापोह करून सांगतो. नेमकं इथे काय घडलं, चुकीचं होतं की बरोबर होतं, हे सुद्धा मी इथे तुम्हाला निष्पक्षपणे सांगतो. आता प्रोटोकॉल काय सांगतात, तर प्रोटोकॉल सांगतात ती मी पद सुद्धा तुम्हाला सांगतो. कोणती कोणती ती पदं आहेत, जी पदं ज्या पदांवरच्या त्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्यासाठी उठून उभं राहिलं जातं. काही महाराष्ट्रातली आहेत, काही केंद्रीय स्तरावरची आहेत. त्या पदांमध्ये कोण कोण येतं बघा. मी महाराष्ट्राचं सांगतो. सगळ्यात प्रथम महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल असतात, ते सगळ्यात प्रथम क्रमांकावर येतात. त्यानंतर मुख्यमंत्री असतात, त्यानंतर सभापती वरच्या सभागृहाचे, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष खालच्या सभागृहाचे, त्यानंतर मी केंद्राची काही पदं सांगेल, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं आपण म्हणतो, किंवा त्यांचा एक बेंच असतो. चीफ जस्टिस म्हणजे चीफ व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश, यांच्यासाठी हा मान असतो. मला न्यायाधीशांच्या बाबतीत फक्त CJI एवढंच वाटतं, इतर न्यायाधीशांच्या बाबतीत तो लागू होत नाही, कदाचित पाहावं लागेल. पण त्याच्या व्यतिरिक्त राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींच्या बद्दल मी तुम्हाला इथे सांगितलं. आता आणखी काही पदं अशी आहेत जी त्यांच्या दालनामध्ये त्यांना तो रिस्पेक्ट द्यायचा असतो. म्हणजे समजा विधानसभेचे अध्यक्ष कुठेही येऊत, त्यांच्यासाठी तुम्हाला उठून उभं राहायचं असतं. विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, उपसभापती असतील, त्यांच्यासाठी सुद्धा. मग अशी कुठली पदं आहेत की ज्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या दालनामध्ये उठून उभं राहायचं असतं, आणि तेही ऐच्छिक आहे बरं का, ऐच्छिक आहे. ते आहे केंद्रीय मंत्री किंवा महानगरपालिकांचे आयुक्त, ज्याला आपण IPS IAS असं म्हणतो. पोलीस कमिशनरांसाठी IPS दर्जाचे ते वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी. त्यानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री असतील. या सगळ्या गोष्टी या राजशिष्टाचाराचा भाग असतो. हा त्या मंत्र्याच्या दालनातला, त्या अधिकाऱ्याच्या दालनातला हा राजशिष्टाचार असतो, प्रोटोकॉल असतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट, उपमुख्यमंत्र्यासाठी इथे कुठलाही भंग झालेला नाही. मुख्यमंत्री त्यांच्यासाठी हा एक राजशिष्टाचाराचा भाग असतो, पण तो देखील ऐच्छिक असतो. ऐच्छिक. तसं नसेल तर राजशिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी तुम्ही कारवाई करा. आपल्याकडे राजशिष्टाचार मंत्रालय सुद्धा आहे बरं का. प्रोटोकॉल कसे पाळले जावेत सरकारचे, शासनाचे, त्याचं सुद्धा एक मंत्रालय आहे, त्याचे सुद्धा अधिकारी असतात. त्यांनी सिद्ध करावं हा म्हणजे अपमान आहे, राजशिष्टाचाराचा भंग आहे, हे सिद्ध करावं. बरं,
आता आपण राजशिष्टाचाराच्या बद्दल बोलतो. आपण म्हणतो सॅल्यूट टू द रँक, नॉट टू द पर्सन. एखाद्या पदाला तुम्हाला सॅल्यूट करायचा असतो, एखाद्या खुर्चीला तुम्हाला सॅल्यूट करायचा असतो, तुम्हाला त्या व्यक्तीला नसतो करायचा. खरं तर पदावर व्यक्ती असते, पण व्यक्तीमुळे त्या पदाला सुद्धा एक सन्मान की तिचा अवमान हे सुद्धा ठरत असतं. पदामुळे कदाचित व्यक्तीला महत्व येत असेल, पण व्यक्तीमुळे सुद्धा पदाचं मूल्यांकन ठरत असतं, अवमूल्यांकन सुद्धा ठरत असतं. आता हे तुम्हाला कसं घ्यायचंय हे तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. त्यामुळे सॅल्यूट टू द रँक, आम्ही रँकला सॅल्यूट करू, पण त्या रँकवरची व्यक्ती कशा पद्धतीने त्या रँकवर आलेली आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आज बघा ना, विधानसभेचे अध्यक्ष तुम्ही बसलेलेच पाहिले. ते उठले का तर ते नाही उठले. त्यांना राजशिष्टाचार लागू होत नाही का तर नाही लागू होत त्यांना, कारण ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. आता त्यांचं पद हे सगळ्यात वरती, उपमुख्यमंत्री पद हे कदाचित त्याच्या खाली असेल, त्यामुळे ते उभे राहिले नाहीत. आता ज्यांचा जन्म राजकारणातला हा शिवसेनेमुळे झालेला आहे, या ठाकरे कुटुंबामुळे झालेला आहे. उठायचंय की नाही उठायचंय हे ज्याने त्याने ठरवायचं. हा मान द्यायचा की नाही ज्याने त्याने ठरवायचं. मान हा मागून मिळत नसतो, मान हा आपोआप आतून येत असतो, आतून येत असतो. आणि ठाकरेंना कुणाला सन्मान द्यायचा आहे, कुणासाठी उभं राहायचंय हे ठाकरेंना चांगलंच माहितीये. ते ठाकरे आहेत. जर तुम्ही खालच्या कमेंट्स वाचल्या असत्या ना, त्या एबीपी माझाच्या कुठल्याही वाहिनीवरच्या कमेंट्स घ्या, तुम्हाला सगळीकडे ठाकरे ब्रँड अशाच प्रकारची कमेंट दिसेल. ठाकरे ब्रँड, हा ठाकरे ब्रँड आहे. बाळासाहेबांच्या नातवाला चांगलंच माहितीये कधी मान द्यायचा, कधी काय बोलायचं. मी काही ट्रोलिंग कमेंटही पाहिल्या, काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही ट्रोलिंग कमेंट होत्या, आणि त्यांचा एक साचा होता. साचा असा की संस्कार, इथून संस्कार दिसतात, कदाचित आडात नाही पोहऱ्यात कुठून येणार. त्या आडाने काय म्हणतात, त्या आडाने जर पोहऱ्याला सांगितलं असतं ना, जर हे ठाकरेंचे संस्कार तुम्हाला बघायचे असते ना, तर हे सुरत वाया गुवाहाटी कधी दिसलं सुद्धा नसतं. गुवाहाटीची विमानं पुन्हा मुंबईत आली सुद्धा नसती. हे ठाकरेंचे संस्कार आहेत. त्या बापाचे, जे बापाचे संस्कार तुम्ही काढला ते बापाचे संस्कार आहेत. ते लक्षात घ्या. आपण बापाचे संस्कार काढता, त्यांचे वडील इतके संयमी आहेत. आणि आदित्य साहेबांचे जर खऱ्या अर्थाने संस्कार तुम्हाला पाहायचे असतील ना, तर तुम्ही त्यांच्या डिबेट्स मधले त्यांचे शब्द पहा, त्यांचे जे विचार मांडतात, ते विजन मांडतात, ते विजन पहा. हा मान आपल्याला खेचून ताणून ओरबाडून मिळत नसतो. आज तुम्ही विचार करा, आपण समजा आपल्या गावी समजा 2 गुंठे जमीन असेल, त्या जमिनीवर एक बांध असेल, त्या बांधाला आपण एवढंसं सुद्धा बाजूच्या बांधावाला कोरू देत नाही. ही माझ्या हक्काची जमीन आहे, ही माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे, ही माझ्या आज्याची प्रॉपर्टी आहे. आज ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष ज्यांनी काढून घेतला, या सगळ्या संस्था, सत्ता, या मदमस्त सत्तांच्या त्या जीवावर हा पक्ष काढून घेतला. तुम्ही त्यांनाच मान द्यायला सांगताय, ही अपेक्षा ठेवताय. कुठल्या जगात वावरता आपण? अरे मान तर सोडाच, आदित्य ठाकरेंची ती नजर, शिवसेना नेते, युवासेना प्रमुखांची ती नजर खूप काही सांगून गेली. एकदा जरा हा व्हिडिओ पहा. शिंदेंकडे आदित्य ठाकरेंचा कटाक्ष, पण आदित्य ठाकरेंशी नजरानजर टाळत शिंदेंचा इतर आमदारांशी मात्र संवाद. सिनेमातले सीन जरी नसले तरी सिनेमापेक्षा कमी ड्रामा तर नक्कीच नाहीये. पुढे शिंदेंनी बोलायला सुरुवात केली. वाटलं आदित्य ठाकरे त्यांच्याकडे बघणारच नाहीत, पण तसं काही झालं नाही. आदित्य ठाकरे पापणी न पाडता शिंदेंकडे बघत होते. शिवसैनिकांच्या भाषेत बोलायचं झालंच तर आदित्य जणू खुन्नसच देत होते, पण शिंदेंनी मात्र नजरानजर टाळली. हा सगळा ड्रामा माध्यमांच्या नजरेतून काही सुटला नाही. शिंदेंचं बोलणं शांतपणे ऐकून घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनी बैठक संपताच शिंदेंवर आगपाखड केली. बैठकीतला हा ड्रामा तर ट्रेलर आहे, कारण रस्ते घोटाळ्यांच्या आरोपांचा पिक्चर अजूनही बाकी आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
या व्हिडिओमध्ये युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे यांची नजर खूप काही सांगून गेली. त्यांच्या नजरेमध्ये भविष्यातला त्यांचा एक एक इरादा दिसत होता. त्यांचा एक एक इरादा त्यांच्या नजरेतून स्पष्टपणे झळकत होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्यांच्या नजरेमध्ये एक दाहकता होती आणि खरं सांगू त्यांच्या नजरेमध्ये मला प्रश्न देखील दिसले. त्या नजरेमध्ये प्रश्न होते, त्या नजरेमध्ये राग होता, त्या नजरेमध्ये एक उष्णता होती. तो राग, ती उष्णता, ती दाहकता त्या दालनातल्या प्रत्येक आमदाराने ती अनुभवली आहे. आता तिथे मीडिया होत्या, मीडियांच्या कॅमेऱ्याने हे सारं टिपलं. पण लक्षात घ्या, त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं मला वाटत नाही एकनाथ शिंदे कधीही आपल्या आयुष्यात देऊ शकतील. आज ठाकरेंच्या या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे कधीही देऊ शकणार नाहीत. होय, हे सत्य आहे. लोक म्हणतात राजशिष्टाचाराचा भाग म्हणून तरी उठायला हवं होतं. अरे कशासाठी उठायचं? कशासाठी उठायचं? राजशिष्टाचाराचा भाग, अरे सारा राजशिष्टाचार जिथे फाट्यावर मारला गेला त्या राजशिष्टाचारासाठी उठायचं. म्हणतात हा सरकारी पदाचा अपमान. अरे हे सरकार त्याच वेळेस अपमानित झालं होतं ज्या वेळेस बेकायदेशीर पद्धतीने एखादा विधानसभेचा अध्यक्ष स्थापन केला जात होता, एखादा मुख्यमंत्री ठरला जात होता आणि हे सारं सभागृह हशा पिकल्यागत पाहत होतं, हसत होतं. त्याच वेळेस हे सभागृह, ही सारी मंडळी त्याच वेळेस अपमानित झाली होती. ही ती काल अपमानित झालेली नाहीत. कशासाठी उठायचं? ठाकरेंना चांगलं माहितीये काय घडलंय महाराष्ट्रामध्ये. ते हा ठाकरे ब्रँड आहे. बाळासाहेबांच्या नातवाला ही गोष्ट चांगली माहिती आहे. कुणासाठी उठायचं, कुणासमोर झुकायचं. अरे आम्ही झुकू ना, ते आमच्या छत्रपती शिवरायांसमोर आम्ही झुकू, आम्ही नतमस्तक होऊ डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर. आम्ही झुकू आमच्या ह्या मायबाप जनतेसमोर, आम्ही झुकू शिवसैनिकांसमोर, आम्ही झुकू या महाराष्ट्रासमोर. पण नाही, ते गुलामगिरी करणाऱ्यांसाठी नाही. त्यामुळे जे झालं ते योग्यच झालं. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.